वेलकम टू रिद्धीज किचन. हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. उन्हाळा संपत आला तरीही अजून पावसाचं आगमन नाही आणि बाहेर एवढी उष्णता वाढली की थंडगार असं खावं वाटतं. मग काय केली थंडगार अशी मलाईदार कुल्फी. कुल्फी बनवण्यासाठी मी अर्धा लिटर फुल फॅटचं दूध घेतलं आणि गरम करायला ठेवलं. काजू, बदाम, पिस्ता आणि वेलदोडे बारीक केले आणि कस्टर्ड पावडर घेतलं मँगो फ्लेवरचं आणि दूध पावडर घेतलं. आता एवढ्या साहित्याने आपण आज घरगुती पद्धतीने कुल्फी बनवणार आहोत. दूध गरम करायला ठेवलं तोपर्यंत मी 4 चमचे मिल्क पावडर घेतलं. त्याच्यात थंड असं दूध घालून मिक्स करून घेतलं. आपण जर डायरेक्ट मिल्क पावडर टाकलं तर दुधात सगळे लंग्स पडून जातात. त्याच्यासाठी अगोदर रूम टेम्परेचरचं दूध घेऊन ते मिक्स करून घेतलं दूध. आणि दूध गरम झालं की लगेच आपल्याला मिल्क पावडर घालायचे. दूध आटवायची गरज नाही. एकदम झटकीपट अशी ही रेसिपी आहे. हे बघा, अशा पद्धतीने मी मिल्क पावडर टाकलं. त्यानंतर सर्व ड्रायफ्रूट्स टाकले. तुमच्याकडे जेवढे ड्रायफ्रूट्स असले तुम्ही तेवढे घालू शकतात. आता कॉर्नफ्लोअर हे घेतलं, कस्टर्ड पावडरमध्येही रूम टेम्परेचर म्हणजे थंड दूध असं घेतलं आणि मिक्स केलं. मी कस्टर्ड पावडर 4 चमचे घेतलं होतं, पण लागलं 2च चमचे. मी फर्स्ट टाईम बनवत आहे त्यामुळे थोडंसं माझ्यानेही चूक झाली होती. तुम्ही तसं करू नका. 2च चमचे कस्टर्ड पावडर घातलं तरी दूध एकदम छान थिकनेस येते. हे बघा, मी मी कस्टर्ड पावडर घातलं तोपर्यंत दूध एकदम छान दाटसर असं झालं. मग काय, अर्धं बाजूलाच राहू दिलं. त्यासाठी सांगते की सर्वांनी कस्टर्ड पावडर घालताना 2च चमचे घालायचे. आणि अशा पद्धतीने पूर्ण मिक्स करून घेतलं. आपण जर डायरेक्ट दुधात कस्टर्ड पावडर घातलं तर पूर्ण लंग्स पडून जातात. त्यासाठी कस्टर्ड पावडर ही थंड दुधात मिक्स करूनच घालायचं. आणि केसर घातलं. केसर ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही घाला, नाही तर असू द्या. अशी ही छान लागते. हे वा, अशा पद्धतीने दूध मंद आचेवर 10 ते 15 मिनटं आटवून घेणार आहे, म्हणजे शिजवून घेणार आहे. आपण त्याच्यात कस्टर्ड पावडर, मिल्क पावडर टाकलं ना, त्याचा कच्चापणा निघण्यासाठी 10 ते 15 मिनटं दूध हे छान गरम करून घेतलं आहे. अशा पद्धतीने दुधाला उकळ आली, हे बघा, आणि दूधही दाटसर झाले. सेम कुल्फीचं क्रीमी असतं, सेम तसेच झालेलं आहे. 10 ते 15 मिनटं झाले की दूध थंड करण्यासाठी आपण पॅनखाली ठेवूया. दूध एकदम गार होऊ द्यायचं आहे, घाई करायची नाही. दूध गार झाले की आपण आता याला मिक्सरच्या भांड्यात थोडं थोडं स्मूथ टेक्स्चर येण्यासाठी फिरवून घेऊया. आपण जर डायरेक्ट असं घातलं ना तर कुल्फी एवढी स्मूथी येणार नाही. त्यासाठी थोडं मिक्सरमध्ये आपल्याला हे बॅटर थोडं फाईन स्मूथ करून घ्यावं लागणार आहे, जेणेकरून कुल्फी एकदम स्मूथ अशी होईल. हे बघा, कुल्फी झाली. माझ्याकडे 6 याचं कुल्फी मोल्ड होते. मी त्याच्यात 6 कुल्फ्या बनवल्या आणि बाकीचं उरलेलं आईस्क्रीमचे डबे होते त्याच्यात ओतले. त्यामुळे अर्धा लिटरमध्ये 10 ते 12 कुल्फी तयार होते. अशा पद्धतीने मी सर्व बॅटर कुल्फीमध्ये टाकून घेतलं, कुल्फीच्या मोल्डमध्ये टाकून घेतले. परत अजून ते दुसरं उरलेलं बॅटर तेही आपण तसंच स्मूथ करून घेणार आहोत मिक्सरमध्ये आणि सर्व साचे हे भरून घेणार आहोत. अशा पद्धतीने मी सर्व साचे भरून घेतले. आता आपण याला कुल्फी तयार होण्यासाठी फ्रीझरमध्ये 5 ते 7 तास हे ठेवून देणार आहोत. माझ्याकडे आईसपॅडवाले कुल्फीचे मोल्ड होते. तुमच्याकडे जर असले तर तुम्ही तेही यूज करू शकता, नाहीतर डायरेक्ट बाजारात मिळतात तशी. हे बघा, 7 तासात कुल्फी एकदम छान सेट झाली. मग काय, मुलांना तर अजिबात धीरच नव्हता. घाई पटली होती की कधी खाणार कधी नाही. त्याच्यासाठी पटापट कुल्फी हे काढत होतो. हाताच्या सहाय्याने थोडंसं गोल गोल फिरवलं की बरोबर कुल्फी ही निघत जाते. हे बघा, अशा पद्धतीने मी कुल्फी काढली आणि ड्रायफ्रूट्स थोडेसे गार्निश केले वरतून आणि झाली आपली मलाईदार कुल्फी, स्मूथी टेक्स्चरवाली. कशी वाटली तुम्हाला आजची मलाईदार कुल्फी? कुल्फी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. अशाच नवनवीन रेसिपी पाहत राहा. धन्यवाद.